आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या 43 महिलांची कॉट नसल्यामुळे चक्क जमिनीवर गाद्या टाकून झोपवण्याची व्यवस्था करण्यात आली। त्यामुळे कडाक्याच्या थंडीत महिला चांगल्याच गारठल्या गेल्या होत्या। या प्रकरणामुळे नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विजय वडेट्टीवार म्हणाले की आरोग्याचा राज्यात भट्ट्याबोळ झाला आहे। बोगस औषधी, बोगस खरेदी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। आता नवे सरकार किती स्वच्छ कारभार करते ते आम्ही पाहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे। राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे, मात्र तुम्ही 100ची नोट खा किंवा 500ची नोट खा, किमान लोकांना मूलभूत गरजा आहेत त्या तरी पुरवा, असे आवाहन देखील त्यांनी केले। हिंगोलीमध्ये ओल्या बाळातींनी शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्था आहे का, असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला। हे सरकार केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आले का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। संपादक सानिका गायकवाड, डीजी सह्याद्री। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।